चला हा मेकअप स्टेप बाय स्टेप शिकूया. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मॉइश्चरायझर आणि इमोलिनचं मॉइश्चरायझर पूर्ण फेसला लावून घेतलं. पहिला फर्स्ट स्टेप आय केअर. म्हणजे लावून घेतलं. प्रायमर. प्रायमर हे कंपल्सरीच लावायला लागतं. प्रायमर शिवाय बेस मेकअपचा बेस होऊच नाही शकत. सो चुकून पण कधी प्रायमर हा प्रकार स्किप नाही करायचा. कन्सिलर कलर करेक्टर. ऑरेंज कलरचं कन्सिलर जिथे जिथे गरज होती, जिथे जिथे ब्लॅक स्पॉट होते, डार्क सर्कल होते, तिथे तिथे ऑरेंज करेक्टर लावून घेतलं. आणि मग नंतर ब्लेंडिंग करून घेतलं करेक्टर ऑरेंज करेक्टर. असं सगळं ऑरेंज करेक्टर हाईड करून घेतलं. फाउंडेशन. फाउंडेशन लावून घेते आणि मग नंतर ब्लेंडिंग करते. फॉरएव्हर 52चं फाउंडेशन घेतलं गाईज मी माझ्या स्किन टोन नुसार. ब्लेंड करायचं. ब्लेंडिंग करून घेतलं. कॉम्पॅक्ट पावडर ही मी माझ्या शेडनुसार लावून घेईल. ॲक्च्युली मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे सगळ्या शेडचे आहेत माझ्याकडे. सो मी माझ्या शेडचं लावून घेईल. ट्रान्सलुसंट पावडर लावून घेतली. घरच्या घरी मेकअप करायचा असेल, तुम्हाला जर कुठल्याही प्रोडक्टची लिंक वगैरे पाहिजे असेल ना, तर प्लीज DM करा किंवा कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लिंक पाठवेल प्रोडक्टची. ट्रान्सलुसंट पावडर, कॉन्टर, ब्लश. स्माइल करायची, चीकबोनवर लावून घ्यायचं अपवर्ड डायरेक्शनला. हायलायटर. ब्लशच्या वरती. असं लावून घ्यायचं हायलायटर. आणि मेकअप करता करता गेली लाईट. आता बघू लाईट येईपर्यंत थोडी वाट बघते. असंच होतं नेहमी माझ्यासोबत. आणि गेले आता लाईट. माझा मेकअप असा एवढा झालाय. डोळ्यांचा मेकअप बाकी आहे. लाईट यायची वाट बघते. आणि पाठचा जो पसारा आहे ना, तो जरा हे करा, इग्नोर. ॲक्च्युली कपडे सुकत नाही आहेत म्हणून ते खुर्चीवर कपडे सुकत घातलेले आहेत. सो तो इग्नोर करा पसारा. फायनली लाईट आले. आता मी वापस स्टार्ट करते मेकअप. डोळ्यांचा मेकअप आता बाकी आहे, तो करते. आणि देन तुम्हाला फुल मेकअप लुक दाखवते माझा. ओके, एक्सायटेड आहात ना बघायला?
सो मी थोडं पार्टीवेअर लुक करते. सो वन शेडमध्ये आय शॅडो करते लाईट कलरमध्ये. पहिला लाईट कलर पूर्ण आयलिडवर लावून घेतला. आणि ब्लेंड केलं प्रॉपर. पूर्ण लिडवरती लावून घ्यायचा आणि ब्लेंड करून घेतलं लाईट कलर. बघा, त्यानंतर थोडा ब्राऊन घेतला, लाईट करून घेतला त्याला आणि ब्लेंड केला. ही जरा पार्टीवेअर टाईप साडी आहे, सो त्या हिशोबाने मी आय शॅडो करणार वन शेडमध्ये. आणि ब्लेंड करणार प्रॉपर. थोडा ब्राऊन स्मोकी टाईप इफेक्ट देणार. आणि त्याच्यावर साडीवर जाईल असं थोडं ग्लिटर लावणार. आणि त्याच्यावर थोडं साडीवर जायला असं ग्लिटर लावणार. जस्ट आय एम डन विथ माय आय शॅडो. कसं वाटतं आय शॅडो माझं कमेंटमध्ये मला नक्की सांग. थोडंसं ब्लेंड करते ग्लिटर, कारण मला जास्त आवडत नाही. सो बस, दॅट्स इट. जर तुम्ही अशा कुठल्या काजळाच्या शोधात असाल जे लॉंग लास्टिंग तुम्हाला हवं असेल किंवा स्प्रेड न होणार असेल, तर हे बेस्ट 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 आहे काजळ पेन्सिल. फेसेस कॅनडाची काजळ पेन्सिल आहे. खूप छान पेन्सिल आहे आणि जसंच्या तसं राहते, एकदम लॉंग लास्टिंग राहते आणि स्प्रेड पण होत नाही. आणि सिरियसली मला फेसेस कॅनडाने काय पे वगैरे केलेलं नाही आहे, बट हा जेन्युइन रिव्ह्यू आहे माझा या पेन्सिलच्या बाबतीत. आता काजळ बघा, बघू शकता तुम्ही पण काजळाचा इफेक्ट. जास्त लागला तर हे पण. कसं वाटतंय काजळ? बेस्ट काजळ हे फेसेस कॅनडाचं. बघू शकता तुम्ही पण रिझल्ट. आता मी फेसेस कॅनडाच्या पेन्सिलचं लायनर लावून घेईल. कुठे थोडं स्मज करेल. हे लायनर थोडंसं ब्राऊन कलर घेऊन मी हे स्मज करेल लायनर. आणि असं झालंय माझा आय मेकअप. आयलॅश कलर असं आयलॅश ना शेप देऊन घेतलं. मस्करा लिप पेन्सिल
आणि माझ्याकडे एक लिपस्टिक पॅलेट आहे, त्यातलाच मी एक लाईट कलर लावून घेते. सगळे असे शेड आहेत त्यात 12. आणि ही होती माझी लिपस्टिक. आता आयब्रो फिल करते. देन आय एम डन. आयब्रो फिलर. ब्राऊन कलर. मेकअप फिक्सर. आणि हा माझा मेकअप झालेला आहे. कसं वाटतोय मेकअप कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी हे करते, पटापट माझी स्वतःची हेअरस्टाईल करून घेते, स्ट्रेटनिंग करून घेते. देन माझा फुल मेकअप लुक तुम्हाला दाखवते आणि मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे ना मी त्या दिवशी मलाडवरनं मंगळसूत्र घेतलं होतं. ते भेटतच नव्हतं एवढं दिवस, शिफ्टिंगमध्ये कुठेतरी हरवून गेलेलं. आज शोधून काढलं. नेहमी एकच मंगळसूत्र म्हणून मी हे नवीन घेतलेलं. हे पण कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये. ही अशी झालेत केस स्वतः. ह्याला थोडं स्ट्रेटनर फिरवते. देन तुम्हाला फायनल लुक दाखवते माझा. आणि मी केस विंचरून त्याच्यावरती हेअर प्रोटेक्शन मारून घेतलेलं, हेअर प्रोटेक्शन स्प्रे. आणि आता वरच्यावर अशी स्ट्रेटनिंग फिरवते. आणि हा होता माझा फाईन तिकली थोडी तिरकी लागली. हां. आणि हा होता माझा फायनल लुक. कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा होता माझा फायनल लुक. कुणाला पण जर सेल्फ मेकअप शिकायचा असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा मला. 2 ते 3 दिवसात सेल्फ मेकअप शिकून होईल. तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलं जाईल, टेक्निक शिकवल्या जातील पूर्ण मेकअपच्या. प्लस कुठल्या लुकवरती कसे आयशॅडो वगैरे करायचे ते सगळं शिकवलं जाईल. जर कोणाला क्लास करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.